सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चामधील वादावर अखेर पडदा पडलाय। आता मराठा समाज क्रांती मोर्चा नावाने नव्याने ट्रस्ट स्थापन करण्यात येणार असून 11 नवीन ट्रस्टीसह 21 ट्रस्टी यापुढे कामकाज पाहणार आहेत। येत्या वर्षभरात स्वमालकीच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज मराठा भवनाची निर्मिती होणार असल्याची माहिती माऊली पवार, अमोल शिंदे, पुरुषोत्तम बर्डे आणि दिलीप कोल्हे यांनी शुक्रवारी एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे। त्यासाठी सोलापुरातून 5 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात आंदोलन करत असताना सोलापुरात मात्र सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा 2 संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत होते। त्यामुळे समाजात गट निर्माण झाले होते। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते। सोशल मीडियामधून एकमेकांची बदनामी करण्यात येत होती। मात्र यामध्ये मराठा समाजाचीच बदनामी होत असल्याचे दिसून आल्यामुळे मराठा समाजाची एकी दिसावी यासाठी मनोज जरांगे यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार सोलापुरात आता या दोन्ही संघटना एकत्रित येऊन वेगळे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव आता सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा असे झाले आहे। मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे 2 मतप्रवाह होते। ते आज मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे। आमचे 60 लाख पुरावे सापडले शासनाकडे, पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगाई करत आहे। त्यांच्या 20 तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलो आहोत आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूरमधून 20 जानेवारीला जे लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित येऊन 5 लाखाची लोकसंख्या घरटी एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मोमेंटमध्ये एकत्र आलो आहोत। आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे। आणि मराठा क्रांती मोर्चा या नावाने सुद्धा मराठा समाजामध्ये ही चळवळ सुरू होती। पण आदरणीय जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही ठरवलं की समाजामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने संघटना असण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्रित येऊन जरांगे पाटलांचे हात मजबूत करण्याकरता, मराठा समाजाला न्याय देण्याकरता, आरक्षणाच्या या चळवळीमध्ये उभं राहण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे। या आव्हानाने आम्ही सगळेजण एकत्रित होऊन येणाऱ्या सगळ्या काळामध्ये एकत्रित हातात हात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत, जेणेकरून जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा एकजुटीनं आणि संपूर्ण ताकदीनं त्यांच्या सोबत राहण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये घेतली आहे। या पत्रकार परिषदेत सर्वजण मनभेद विसरून एकत्र आलो आहोत। येणाऱ्या 20 जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागातून सुमारे 5 लाख मराठा बांधव घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी प्रत्येकांपर्यंत पोहोचणार आहोत अशी माहिती देण्यात आली। येणाऱ्या 19 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यांची भेट घेऊन निवेदन देणार का या प्रश्नावर त्याचे नियोजन नंतर ठरविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला विनोद भोसले, नाना काळे, संजय शिंदे, श्रीकांत डांगे, अनंत जाधव, राजन जाधव, रवी मोहिते, प्रताप चव्हाण, शशी थोरात, बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, तात्या वाघमोडे यांची उपस्थिती होती।